ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरण निवळताच राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. आज 17 जानेवारी रोजी राज्याच्या किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने उकाडा देखील वाढण्याचा अंदाज आहे. दक्षिण भारतातील ईशान्य मोसमी वाऱ्यांचा हंगाम 2 दिवसात संपण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. यातच उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असून शुक्रवारी म्हणजेच काल 16 जानेवारी रोजी पंजाबच्या बल्लोवाल संखरी येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी 0.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकणातील भिरा येथे राज्यातील उच्चांकी 38 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. शुक्रवारी म्हणजेच काल 16 जानेवारी रोजी धुळे कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोंदिया येथे 9 तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 9.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ कायम असली तरी गारठा कमी अधिक होतोय. आज 17 जानेवारी रोजी राज्याच्या किमान तापमानात 2 ते 3 अंशाची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.